जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. संतांनी सांगितलंय महाराज, चांगल्या मार्गाने धन कमवा. संतांनी असं सांगितलंय का तुम्ही असं धन कमवा की लोकांचे संसार बरबाद होतील? तुम्ही म्हणता महाराज तुम्ही असं का बरोबर राहिले. आता 2-3 दिवसापूर्वी एक मागं घटना घडली महाराज. काही रील स्टारनी काय केलंय, ते गेमची जाहिराती केल्यात. तुमचे 25-30 लाख फॉलोअर्स असून द्या, आपल्याला उलट आनंद आहे महाराज. आपलं गरिबाचं पोरगं पुढं जात आहे, आपल्याला त्याचा आनंद आहे. पण काय होतंय, तुम्ही ज्या गेमच्या जाहिराती करतात ना, त्यानं आमच्या एखाद्या आई बहिणीचा संसार उद्ध्वस्त होतोय दादा. एक राहुल दादा म्हणून व्यक्ती आहे महाराज, त्याला त्याचा प्राण गमावा लागला. का? या गेमच्या नादाने महाराज. तुम्ही लोक काय करतात, गेमची जाहिरात करतात, तुमचं पोट भरतंय, पण एखाद्या गरीबाचं लेकरू जर त्यानं मरत असेल तर हे शोकांतिक आहे ना दादा. तुम्ही जाहिरात करतात ठीक आहे, 1-2 केल्या तर काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही कंटिन्यू जर त्या जाहिरात केल्या, आणि आमचा जो शेतकरी वर्ग आहे ना हा बोळा आहे महाराज. एक तर काय झालंय, यांच्या मालाला भाव राहिलेला नाही, बरोबर आहे का नाही. कोणचंही पीक असू द्या, कपाशी जरी असली ना त्याला 7,000 रुपये क्विंटलनी भाव आहे महाराज, त्याला जास्त भाव नाही आहे. त्याच्यामुळे यांच्याकडे आवक कमी झालाय, पैशाचा येणारा आवक कमी झालाय, त्याच्यामुळे यांना सुचाना महाराज, बरोबर आहे का नाही. आणि विशेष म्हणजे असं झालंय, मुलीचं लग्न करणं आहे, मुलाचं लग्न करणं आहे, यांच्याकडे आवक कमी झालं. आता मुलाचं लग्न करायचं म्हणल्यावर त्याला त्या बायकोला सोनं वगैरे करायचं म्हणल्यावर पैसे लागणार आहेत का नाही. तरुण पोरं आहेत नाही काय करतात, एखादी गेम वगैरे पाहिली, त्यांना वाटतं चला 2-5 रुपये येतील, पण याच्यामुळं आपण बरबाद होतो महाराज. त्यांच्या लक्षामध्ये येत नाही, कारण ते भोळे आहेत ना. त्या राहुल दादाने तसंच केलं महाराज. तो गेम खेळा, ते गेम खेळायच्या नंतर त्याच्यावर एवढं कर्ज झालं, शेवटी त्याला फाशी घ्यावी लागली. त्याचे चिमुकले लहान लहान लेकरं येतो, त्यांच्या तोंडाकडे कोणी पाहावं. बिचाऱ्या माता माऊलीचा संसार उद्ध्वस्त झाला दादा. त्यामुळं विनंती असेल माझी सर्वांना, जे कोणी इथं रील स्टार बसलेले असतील, तुम्ही खूप प्रचंड व्हायरल व्हा, खूप मोठे व्हा, जेणेकरून तुम्ही असं कधीच काही करू नका. एखाद्या आईचं लेकरू तिला सोडून जाईल, एखाद्या ताईचा नवरा तिला सोडून जाईल, एखाद्या चिमुकल्याचा बाप त्याला सोडून जाईल, असं कधी वागू नका दादा. लेकरं एवढे आहेत हो, आता त्यांना कोण पाहिल, अवघड आहे महाराज.